नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असतील. सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचे मनापासून थँक्यू, मनापासून आभार. कारण माझ्या चॅनलवरती 100 सबस्क्रायबर्स हे पूर्ण झालेले आहेत आणि ते तुमच्या सपोर्टमुळेच झालेले आहेत आणि आशा करते की हा सपोर्ट कायम असाच राहू द्या. 100 हा जरी छोटा नंबर असला तरी ती माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. कारण मी हे यूट्यूब असंच सहज चालू केलं होतं काहीतरी नवीन म्हणून आणि ते हळूहळू सक्सेस होत आहे तुमच्या सपोर्टमुळे. तर यातच खूप मोठा आनंद आहे. असाच सपोर्ट जर तुम्ही करत राहिला तर मला पण नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येईल आणि मी तो बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. तर प्लीज सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्ही जर नोटीस केलं असेल माझ्या चॅनलवरती गेल्या काही दिवसापासून लाँग व्हिडिओज टाकलेले नाही आहेत. मी शॉर्ट व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, शूट केलं आहे आणि टाकलं आहे. पण लाँग व्हिडिओ मी गेल्या 4-5 दिवसात काही शूट केलं नाही आहे. जेव्हा लास्ट व्लॉग टाकला होता तेवढाच. आणि म्हटलं की आज शूट करूया, म्हणजे अशा पद्धतीने छोटे छोटे क्लिप्स जमा होऊन एक व्लॉग तयार होईल. तर तुम्ही बघू शकता हा स्नो पडलेला आहे पुन्हा एकदा. हा काल रात्रभरात पडलेला स्नो आहे. तर काल संध्याकाळपर्यंत चांगलं होतं, ऊन पडत होतं, पण अचानक परत पुन्हा एकदा स्नो पडलेला आहे. तर काय सांगायचं आता, वेदर काही चेंज होत नाही आहे. जेव्हा आपण सकाळी उठतो आणि हे बघतो हे दृश्य तेव्हा मूड ऑफ होतो. नेहमीच नाही होत, म्हणजे विंटर जेव्हा स्टार्ट होतो तेव्हा नाही होत. कारण ऑब्व्हियसली ऋतू असतो, त्याचं ते निसर्गाचं चक्र असतं, ते होणं गरजेचं असतं. पण आता जवळजवळ 6 महिने होऊन गेलेले आहेत. तर हे दाखवायचं एवढंच कारण होतं की इथलं जे कॅनडामधलं वेदर आहे तर त्यावर आपण भरोसा ठेवू शकत नाही. ते कधीही चेंज होऊ शकतं. आता बघू शकता तुम्ही, ऊन पडलं आहे परत एकदा आणि असं तसं ऊन नाही आहे. मला ॲक्च्युली गरम जाळ्या लागत आहेत त्याच्या. तर अशा पद्धतीचं इथलं वेदर असतं. तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला समजून जाईल की आम्ही वॉकला वगैरे गेलो होतो. तर अशा पद्धतीने लोक बाहेर पडतात समरमध्ये. माझ्या म्हणण्याचा अर्थ असं नाही आहे की समोर आल्यानंतरच लोक बाहेर पडतात. तर 12ही महिने लोक बाहेर पडतात. त्यांना बाहेर पडणं भाग आहे, कारण जॉब करावा लागतो ऑब्व्हियसली. इथे जॉब केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर समरमध्ये फिरण्यासाठीच्या इथे छान छान जागा आहेत बघण्यासाठीच्या. ॲक्टिव्हिटीज पण करू शकतात लोक. तसंच विंटरमध्ये पण खूप साऱ्या जागा आहेत बघण्यासाठीच्या, फिरण्यासाठीच्या आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो विंटरमध्ये सुद्धा. फॉर एक्झाम्पल झालं स्कीइंग, झालं स्केटिंग, झालं आईस स्केटिंग. तर खूप लोकांना आवडतं पण ते, आणि ते करतात, जातात पण एवढ्या थंडीमध्ये पूर्ण. तर प्रत्येक लोकांची निवड वेगळी असते. कोणाला समर आवडतो, कोणाला फॉल आवडतो, तर कोणाला विंटर आवडतो. तर त्याच्या हिशोबाने ते, म्हणजे त्यांच्या हिशोबाने ते करतात. आता तुम्ही बाहेर बघू शकता स्नो थोडासा मेल्ट व्हायला लागलेला आहे, कारण थोडं कडक ऊन पडलेलं आहे. संध्याकाळचे बघा 7-10 वाजलेले आहेत आणि असं ऊन पडलेलं आहे कडक. तुम्ही जर माझ्या चॅनलवरचे शॉर्ट व्हिडिओज पाहिले असतील तर समजूनच गेला असाल की ही जी समोर दिसत आहे ती सिया आहे आणि जादू या सॉन्गवरची रील शूट करत आहे. तिला जादू सॉन्ग खूप आवडते, त्यामुळे मी ठरवलं होतं की त्यावरती आपण रील बनवूया. आणि ती ऑलरेडी अपलोड झालेली आहे. ज्यांनी नसेल पाहिली त्यांनी प्लीज जावा आणि बघा. आवडली तर नक्कीच लाईक करा. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हणाले की विंटरमध्ये काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. तर एक ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे जे समोर तुम्ही बघत आहात हे ठिकाण आहे जॅस्परमधील मर्मथ बेसिन स्की रिसॉर्ट. तुम्ही बघू शकता इथे भरपूर लोक स्कीइंगसाठी येतात. हे रिसॉर्ट हे एका डोंगरावरती आहे आणि तुम्ही बघू शकता समोर ही लोक कशी स्कीइंग करत खाली चाललेली आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. थँक्यू फॉर वॉचिंग.